सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधील शामराव नगर परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसापासून पथदिवे बंद, झाडाझुडपांची वाढ आणि दलदलीच्या समस्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। कर वेळेवर भरूनही महानगरपालिकेकडून कोणतीही सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। या निष्क्रिय कारभाराविरोधात भाजपचे युवा नेते राजू उर्फ प्रमोद नलावडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। नलावडे यांनी स्पष्ट इशारा दिला की जर प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत तर आम्ही महानगरपालिकेच्या दारातच दिवाळी साजरी करू। महानगरपालिकेच्या अंधाऱ्या कारभारामुळे शामराव नगरवासियांची दिवाळी दलदलीत उजळणार असून नागरिकांनी प्रशासनाला आता तरी जागे होण्याचे आवाहन केले आहे। यावेळी सुशांत काळे, प्रदीप लिंगाळे, सूरज सकट, किशोर जगदाळे, उदय भाडेकर, अभिजित आवळे, संदीप कदम, सतीश गावडे, स्वप्नील हिप्परकर, ऋषिकेश जाधव आदी नागरिक उपस्थित होते। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये विविध समस्यांसाठी नागरिकांना समोर जावे लागत आहे। पथदिवे ठिकठिकाणी बंद आहेत। दलदलीचे साम्राज्य पसरले आहे। ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर हे सगळ्या समस्यांना नागरिकांना समोर जायला लागले। दिवे बंद आहेत। बागा विभागाला वारंवार सांगून सुद्धा तिथं झाडी झुडपी काढली जात नाहीत। पथदिवे झाडाच्या आडोशाला गेलेले आहेत। त्या संदर्भात आता अतिरिक्त उपायुक्त रोकडे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। रिकामे भूखंड आहेत, तिथं दलदल झालेली आहे, पाणी साचलेलं आहे, तिथं विषारी किडे, सर्प असे प्राणी आहेत आणि त्याचं लवकरात लवकर महापालिकेनं त्याचं निवारण करायचं आहे। आणि या संदर्भात जर कारवाई नाही झाली तर आम्ही दिवाळी महापालिकेच्या दारातच साजरी करणार आहे। प्रभाग क्रमांक 18च्या सर्व नागरिकांना घेऊन इथं आम्ही आंदोलन करणार आहे।